नमस्कार, मी विशाखाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने चकलीची भाजणी कशी करायची ते पाहणार आहोत। तांदूळ आणि डाळींचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं, कोणत्या पद्धतीचा तांदूळ वापरायचा आणि गिरणीमधून दळून आणताना अगोदर कोणतं धान्य दळलेलं असावं आणि चकली चविष्ट, खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी कोणत्या डाळी किती प्रमाणात भाजायच्या यासंबंधी सविस्तर व्हिडिओ मी हा केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण चकलीची भाजणी कशी करायची ते बघणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। जाडा कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता, फक्त इंद्रायणी घेऊ नका। बरेच जण रेशनचा पण घेतात, काही हरकत नाही, चालेल, पण तो स्वच्छ नीट करून धुवून घ्या। तर इथं 1 किलो तांदूळ मी घेतलेला आहे, तर आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊया। एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, घाण वगैरे असते त्यामुळं। आणि तांदूळ धुवून चकलीला वापरला की चकल्या खूप छान आणि खुसखुशीत होतात। तर इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, दोनदा, घाण असते तांदळा त्यामुळं। आणि आता आपण हे एका स्वच्छ असं सुती कापड घ्या आणि त्यावर हे पसरायचं आणि जरा पातळ पसरायचं, म्हणजे पटकन सुकलं जाते। साधारण 2-2.5 तासात सुकतात तांदूळ। पातळ पसरूया आपण। आणि बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या आपण कशा घ्यायच्या, धुवायच्या की नाही ते बघूया। अगोदर आपण पूर्ण हे तांदूळ सगळे पसरून घेऊया। इथं बघा, एकदम मी अगदी पातळ पसरलेले आहेत। पातळ पसरले की पटकन सुकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हात अजिबात वाळवू नका, पूर्ण चकलीची चव निघून जाईल। सावलीतच वाळवायचे, फार काही नाही, 2-2.5 तासात तांदूळ हे सुकून येतात। तर बघा, असे पातळ पसरा, पटकन सुकतात। तर आता आपण हे सुकायला ठेवूया। इथं बघू शकता मी 2 ते 2.5 तास लागले मला हे पूर्ण सुकायला तांदूळ। तर हा स्वच्छ छान झालेला आहे, अगदी सुकलेला आहे, अगदी व्यवस्थित, कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे। तर तांदूळ धुवून घेतल्यामुळं भाजणी छान होते आपली। आणि जाडा तांदूळ जर आपण चकलीसाठी वापरला तर आपली भाजणी फुलते आणि चिकट होते, त्यामुळे शक्यतो जाडा तांदळाचा वापर करा। आता आपण जे साहित्य घेतले चकलीसाठी त्याचं प्रमाण बघूया। तर आपण हा 1 किलो तांदूळ घेतलेलाच आहे। तर ह्यामध्ये त्यात आपण हरभरा डाळ घेतलेली आहे, ही स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि ती 1/2 किलो आहे। फुटाणा डाळ ही पण 1/2 किलो आहे। आणि ही उडदाची डाळ वाटीभर आहे, म्हणजे ग्रॅमच्या हिशेबाने बघितलं तर 125 ग्रॅम आहे। आणि इथं अगदी एक सपाट चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहेत। आणि इथं पोहे घेतलेले आहेत कच्चे, हे आपण फोडणीचे पोहे, ते 50 ग्रॅम घेतलेले आहेत। आणि इथं जिरे घेतलेले आहेत, हे 25 ग्रॅम आहेत, हे पण नीट करून घेतलेले आहेत। आणि इथं धणे घेतलेले आहेत, हे धणे 50 ग्रॅम आहेत। तर आता आपण हे साहित्य कशा पद्धतीनं भाजायचं ते बघूया। पहिल्यांदा आपण डाळ घेणार आहोत। तर डाळीला पावडर लावलेली असते, त्यामुळं इथं एक मी ओला कपडा घेतलेला आहे, नॅपकिन। तर ओल्या नॅपकिनमध्ये आपण हे डाळी सगळ्या आहेत त्या आपण ह्या फक्त अशा पुसून घेऊया, म्हणजे त्याच्यावरची जी काय पावडर वगैरे आहे ती निघून जाईल। ह्या पद्धतीने सगळ्या डाळी अगोदर आपण पुसून घेऊया। इथं आपण कढई ठेवलेली आहे, ही कढई पण छान गरम झालेली आहे। जाड बुडाच्या कढईचा किंवा भांड्याचा शक्यतो वापर करा। तर आता हे 1 किलो तांदूळ आहेत, त्यातले 2 बॅचेसमध्ये मी थोडे थोडे भाजून घेणार आहे। आपण ह्यातले निम्मे घेऊया अगोदर आणि मंद आचेवर भाजूया। फार एकदम जास्त डार्क भाजायची नाही, थोडीशी खमंग, त्याचा हलकासा रंग बदलला की गॅस बंद करायचा। तर आपण मंद आचेवर हे तांदूळ पहिल्यांदा भाजून घेऊया। बघा, इथं अगदी हलक्याशा गुलाबी रंगावर मी तांदूळ भाजलेले आहेत, इथं बघू शकता तुम्ही। फार एकदम डार्क भाजायचे नाहीत, खमंग, एकदम हलकासा गुलाबी रंग आला की गॅस बंद करायचा, एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचं। जी आपण सगळी भाजणी भाजणार ती अशी एका सुती कपड्यावर काढून घ्यायची, म्हणजे त्यात जी वाफ असते ती पूर्ण ह्यामध्ये शोषली जाईल। तर अशा सुती कपड्यावर काढा आणि हे बघा, याची पूर्ण वाफ सगळी शोषली जाईल यामध्ये। आपला तांदूळ 2 बॅचमध्ये सगळा भाजून तयार झालेला आहे। आणि आता आपण ही
पाव किलो हरभरा डाळ आहे, ही मी ओल्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेतली. ती पण आता आपण मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजूया. तर इथं आता आपली हरभरा डाळ सुद्धा भाजून तयार झालेली आहे. फार मी खमंग भाजलेली नाही, अगदी थोडासा हलकासा कलर बदलल्यावर हे मी गॅस बंद केलेला. आता ही डाळ आपण काढून घेऊया. आता इथं उडीद डाळ घेऊया. वाटीच्या प्रमाणाने एक वाटी आहे आणि ग्रॅम बघितलं तर 125 ग्रॅम आहे. तर ही पण मी छान ओल्या कपड्यात पुसून घेतले, ती पण आपण भाजूया. तर इथं आपली उडदाची डाळ सुद्धा भाजून तयार झालेली आहे, ती आता आपण काढून घेऊया. आणि आता आपण पोहे घेऊया. हे 50 ग्रॅम आहेत, एकदम हलकेसे फक्त परतून घेऊया. तर इथं आता आपले पोहे पण भाजून तयार झालेले आहेत बघा इथं. आणि आता हे पण आपण काढून घेऊया. आता आपण धणे थोडे परतून घेऊया. हे 50 ग्रॅम आहेत, ते पण आपण थोडेसे हलकासा कलर बदलेपर्यंत परतून घेऊया. धणे सुद्धा आपले छान भाजलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आणि इथं सपाट चमचा मी मेथ्या घेतलेल्या आहेत. मेथ्या घातल्यामुळं आपल्या चकलीला खूप छान टेस्ट येते, खमंगपणा येतो. घालून बघा तुम्ही. फक्त एक सपाट चमचा घाला छोटा, त्याच्यापेक्षा जास्त घालू नका. आणि हे आपण छान अगदी परतून घेऊया हलकासा कलर बदलेपर्यंत. मेथ्याही आपल्या छान भाजलेले आहेत, आता ते काढून घेऊया. आणि इथं जिरे 25 ग्रॅम आहेत, हे पण हलकंसं परतून घेऊया. जिरे हलकेसे भाजून घेतलेले आहेत बघू शकता इथं. आता आपण हे पण काढून घेऊया. फुटाणे डाळ इथं पाव किलो आहे. ही भाजायची काही गरज नाही, ही भाजलेलीच असते. फक्त कढई गरम आहे, त्यामध्ये मी फक्त हे परतून घेणार आहे. गॅस बंद केलेला आहे मी. तर फक्त हे गरम ह्याच्यात परतून घेऊया. भाजलेली असते त्यामुळे भाजायची काही गरज नाही. इथं बघा आपली चकलीची भाजणी पूर्ण तयार झालेली आहे भाजून. हे प्रमाण घ्या, अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे. त्या प्रमाणानं तुम्ही चकली कराल तर नेहमी ह्याच पद्धतीने कराल. तर ही पद्धत तुम्ही वापरा, खूप खमंग खुसखुशीत आणि सुंदर होतात चकल्या. तर आता ही भाजणी तयार झालेली आहे. तर दळून आणताना काय करायचं, एकतर पहिल्यांदा डाळ घातलेली असावी गिरणीत किंवा चकलीचंच दळलेलं असावं. ज्वारी किंवा गहू वगैरे घातला असेल तर चकलीचं दळू नका, चकल्या खराब होतील. तर आणि गिरणीतून दळून आणताना थोडं बारीक दळून आणायचं, म्हणजे चकल्या खूप खमंग खुसखुशीत आणि चविष्ट होतात. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरचं खा, हेल्दी राहा. तर माझी ही संपूर्ण भाजणी 1.5 किलोचं प्रमाण झालेलं आहे. आणि व्यवस्थित भाजा, म्हणजे आपलं हे पीठ जरी राहिलं तरी खराब होत नाही. एका घट्ट डब्यात, घट्ट झाकणाच्या डब्यात तुम्ही भरून ठेवा. आणि ज्यावेळेला आपल्याला चकल्या हव्या असतात त्यावेळेला आपण काढून करू शकतो. तर भाजणी व्यवस्थित करा, म्हणजे पीठ पण भरपूर दिवस राहतं आपलं. आणि चकल्या ह्या चवीला खूप छान होतात. तर हे 1.5 किलोचं प्रमाण आहे.